बोली नर्मदा मैया की जय हो। आ जाओ आ जाओ। ये क्या नर्मदे मतलब हुआ यार। इसका? अरे आप नर्मदा माँ की परिक्रमा करने आए हो, कम से कम उद्देश्य तो करो। 6 बजे आप खड़े नहीं हो सकते, 5 बजे हो जाओ, कम से कम सूर्य तो निकलने दो चलने के लिए। परिक्रमा में आपको सबसे बड़ी दिक्कत महाराष्ट्र से ही सुनने मिला होगा। हम जहाँ ओमकालेश्वर से चले हैं, आज 11 दिन हो गए। 11 दिन हमने इतनी उनकी वो महिमा गाई है पब्लिक ने, खूब गाई ना। आश्रमों पे, मतलब गंदगी से लेके बहुत भोजन व्यवस्था गड़बड़ करने तक शायद सब चीजों में आगे है वो। महाज्ञानी है वो। ज्ञान तो भैया पंडित सठे नटे इन्हीं के लिए कहा गया है। और क्या हुआ, हम जहाँ रुके थे सूर्य उदय हो चुका था। सूर्य उदय हो चुका था, हमने अपने जल को अपना निकाला पूजा करने के लिए, उन लोगों ने भी निकाला। और लेकिन आगे से एक गाड़ी उनके साथ चल रही थी, जो आई, बोले 2 किलोमीटर पर अच्छा आश्रम है, रुकने की भोजन की सब व्यवस्था। उन्होंने अपने अपने जल को और माता को बैग में डाला और वो चलते हैं उन्हें। हम 2 जो मूर्ति चीज रह गई थी, देखी हमने उनका भी सूखा राशन अनुभव कर रहे उन्होंने हैं ना दिया, कि हाँ हमने ये वो भोजन बनाया गलत नहीं पाया। कही जा रही इनको। महिलाएं जो माताएं हैं ये महीने के 5 दिन तो ऐसे भी अशुद्ध हो जाती हैं, अपने घरों पे एकांत में रहती हैं, तो परिक्रमा में लगातार कैसे चल रही हैं? महाराज, ये मेरे समझ में नहीं आया है। महिला 1 घंटे से ज्यादा पवित्र नहीं रह नहीं सकती रह है। सकती है। लेकिन 5 तो सब लोग को पता है ना, वो तो 1 घंटे ज्यादा तो नहीं, हाँ, लेकिन वो 5 तो तो पता है, महीने लेकिन 1 घंटे से ज्यादा नहीं रह विधान सकती में। है, क्योंकि वो उसमें शास्त्रों में लिखा हुआ है। और ये 1 महीने में तो ऑलरेडी होता ही है ये। और ये परिक्रमा जो करते हैं, बताओ, ये स्नान करते हैं और जिस आश्रम में थाली में खाते हैं उसको ये साबुन भी नहीं लगाते हैं, और धो के उसमें धर दिया। क्या उसमें साधु सन्यासी कोई और आदमी है वो भोजन नहीं करेगा? पाएंगे। जिस स्थान पे कोई महात्मा रह रहा, वो भी तो महात्मा है, वो भी तो उसमें भोजन करेगा। ये पाप कमाने आते हैं, इससे अच्छा तो महाराष्ट्र वालों आप ना आओ तो अच्छा है। आपकी तो 10-12 दिन से महिमा हम सुनते जा रहे हैं, आप कितने अच्छे हो। बस आपको तो दंडवत प्रणाम करने का जी करता है। और आपसे अनुरोध है, हाथ जोड़ के विनती है कि आप नर्मदा परिक्रमा करने ना आए तो ही अच्छा है। नर्मदे हर। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। नर्मदा परिक्रमा एक वैभवशाली परंपरा आहे। नर्मदा परिक्रमा म्हणजे साधू संतांनी करायची परिक्रमा, तिला इतिहास आहे। तर सध्या नर्मदा परिक्रमेमध्ये प्रचंड परिक्रमावासींची संख्या वाढलेली आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून तुम्ही पाहत असाल की नर्मदा परिक्रमेत मराठी माणूस, मराठी परिक्रमावासी थोडेसे बदनाम झालेले आहेत, किंवा मराठी परिक्रमावासियांना बऱ्याचदा आश्रमांमध्ये नाकारलं सुद्धा जाऊ शकतं। तर मराठी परिक्रमावासी नर्मदा परिक्रमेत का बदनाम आहे याची आपण कारणं जर शोधली तर आपल्या लक्षात येईल की नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांपैकी जवळजवळ 70% हे महाराष्ट्रीयन परिक्रमावासी आहेत। नर्मदा परिक्रमेमध्ये वर्तन फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। नर्मदा परिक्रमा एक तप आहे, साधना आहे आणि तो साधना मार्ग आहे, लक्षात ठेवा। तो एकट्याने करावं, साधायचा असतो। तर नर्मदा परिक्रमेत मराठी माणूस बदनाम असण्याचं फार महत्त्वाचं आणि पहिलं कारण आहे की प्रचंड संख्येने मराठी माणूस नर्मदा परिक्रमेत यायला लागलेला आहे आणि जथ्याने येतो। 20, 30, 40, 50 असं त्यांचा एक ग्रुप असतो, लक्षात ठेवा। म्हणजे सहसा तुम्हाला एक मराठी परिक्रमावासी सापडणार नाही, निदान 5-10, 5-10, 20, 25, 30चा एक ग्रुप यायला लागला आहे। दुसरी गोष्ट, वारकरी संप्रदाय जो आहे
तो आता जवळजवळ 60, 70, 80% मतलब 100% वारकरी संप्रदाय नर्मदा परिक्रमेकडे वळालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परिक्रमावासी परिक्रमा करायला, नर्मदेत यायला बऱ्याचपैकी वारकरी संप्रदाय यायला लागलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की वर्तन, तर मराठी माणसांचं वर्तन परिक्रमेमध्ये अत्यंत गलिच्छ आहे. ते सहसा सकाळी एक तर सकाळी म्हणजे दिवसभर चालतात. एक दुसरी गोष्ट त्यांना जेवण तयार पाहिजे. तिसरी गोष्ट सेवाभाव कमी आहे. भात खायचा नाही आहे, त्यांना चपातीच पाहिजे किंवा रोटी पाहिजे. भोजन प्रसादीला कधी कधी नावं ठेवतात, दुधाचा चहा पाहिजे. कुठल्याही आश्रमामध्ये गेलं की फटाफटा पंखे लावायचे, गाद्या बिद्या घ्यायच्या, जागा धरून ठेवायच्या. म्हणजे पुढे एकाने जायचं, जागा धरून ठेवायची. पुढं जायचं, आश्रम चांगला आहे का बघायचं. जर आश्रम चांगला नसेल तर पुढं निघून जायचं. अशा काही गोष्टी आहेत. कुठेही लघुशंका करायला, कुठेही लघवी म्हणजे आपण म्हणतो ना बाथरूमला, कुठेही लघवी करायची. म्हणजे लॅट्रिन, बाथरूम, संडास वगैरे करायचे असेल ना तरी ती लोक कुठेही करतात. फार वाईट आहे ते. आणि सकाळचं लवकर उठायचं, आरती येत नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आजकाल बरमुडा घालून परिक्रमा करायला लागली. मराठी माणूसच नाही सगळी, पण बदनाम कोण आहे त्यामध्ये? मराठी माणूस आहे. अशी अनेक गोष्टी आहेत की महिला परिक्रमा करायला लागल्या महाराष्ट्रातल्या मुली. तर परिक्रमा महिलांनी करूच नाही. केली तरी ते साधारणतः एक रजनिवृत्ती आपण ज्याला म्हणतो ती अत्यंत आवश्यक आहे. तर महाराष्ट्रातल्या मुली 20, 22, 20तल्या, 15, 18, 20, 25, 30तल्या बाया, 40तल्या सुद्धा परिक्रमा करतात. आणि परिक्रमेमध्ये बोलू नये पण बोलतो. पाळीचे जे रक्ताने माखलेले त्यांचं ते पिरियड्सचे पॅड असतात ते लांब न टाकता बऱ्याचदा काही ठिकाणी गादीखाली ठेवणे आश्रमात. आपल्या हिंदू धर्मामध्ये पाळीला वर्ज्य मानलेले, लक्षात ठेवा. विटाळ मानलेला आहे तो आहे, जे सत्य आहे ते आहे. सत्य नाकारता येत नाही. आणि ज्यावेळेस आपलं धर्म हे मानतो त्यावेळेस धर्माचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. आणि नर्मदा परिक्रमा जो करतो तो आध्यात्मिक माणूस असतो, लक्षात ठेवा. आणि तो धर्म मानणारा आहे, लक्षात ठेवा. तो धर्म मानतो म्हणून तर आध्यात्मिक आहे. धर्म मानतो, सनातन हिंदू धर्म मानतो म्हणूनसाठी तो परिक्रमेत येतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. बरेचदा काही स्त्रियांनी, मी याच्यापूर्वी हा व्हिडिओ केला होता तर लोकांनी मला, काही स्त्रियांनी त्याच्यावर मला विरोध केला, पण मी त्यांना समजून सांगितलं की असं असं आहे. तर मराठी माणूस हा बदनाम परिक्रमेमध्ये आहेच. आणि मी त्याचा एक व्हिडिओ 2 साधूंचा चर्चा चालली होती, त्याचा व्हिडिओ मी 2-3 वेळा टाकला. तो व्हिडिओ आता पुन्हा टाकणार आहे. याचं कारण असं आहे की आता परिक्रमेची लगबग सुरू झाली असून त्यांची, लक्षात ठेवा. बरं, ते सगळ्या लोकांना घेऊन येतात. येताना सोबत एकटा परिक्रमावासी येतच नाही मराठी माणूस. दुसरी गोष्ट, रिटायरमेंटवाले सगळे यायला लागलेले आहेत. आणि आश्रमांवरती ताणतणाव वाढलेला आहे, लक्षात ठेवा. एका आश्रमामध्ये 200, 300, 400, लग्नाला सुद्धा एवढी माणसं नसतात. तर 300, 400 लोकांचं रोज सकाळ संध्याकाळ दुपार जेवण करायचं, चहा करायचा, एवढं सोपं नाही. यावर